आम्ही ज्यावेळेला म्हणतो की हे 2G कनेक्शनवरती पण चालेल, तर आता तुम्ही पाहू शकता की माझ्याकडे 2G बेसिक 2G कनेक्शन आहे. वायफाय ब्लूटूथ काही चालू नाही आहे. बघा, वायफाय ब्लूटूथ काही चालू नाही. वोडाफोनचं 2G कनेक्शन माझ्याकडे आता ॲक्टिव्ह केलेलं आहे सिंगल सिममध्ये. मी आता ॲप ओपन करतो. लॉग इन केलं. आता आपण बाय डिफॉल्ट भगवद्गीता सिलेक्टेड आहे. भगवद्गीता सिलेक्टेड राहून देऊ. मला 4था अध्याय शिकवा ना प्लीज. मला 4था अध्याय शिकवा ना प्लीज. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निसंकोचपणे विचारू शकता. निसंकोचपणे विचारू शकता. वत्सा, 2G भगवद्गीतेचा कनेक्शन 4था अध्याय ज्ञानकर्म संन्यासयोग म्हणून ओळखला जातो. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचे गुह्य आणि ज्ञानाचे महत्त्व समजावून सांगतात. आपण पॉज करूया. मी तुम्हाला हे ॲप रन होत असतानाच वरती दाखवतं की इथे फक्त 2G कनेक्शन आहे. दुसरं कुठलंही नेटवर्क नाही आहे. निष्काम कर्म कसे करावे आणि ज्ञानी पुरुष कर्माच्या बंधनातून कसा मुक्त होतो याचे हे तत्त्वज्ञान आहे. मुख्य श्लोक भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 18 कर्मण्यकर्म्य पश्येद कर्मणीच कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत. अर्थ, जो कर्मामध्ये अकर्म म्हणजेच कर्म न करण्याचा भाव पाहतो आणि अकर्मामध्ये शांततेमध्ये कर्माचा भाव पाहतो, तोच मनुष्यांमध्ये खरा बुद्धिमान आहे. तोच योगी आहे आणि त्याने सर्व कर्मे पूर्ण केली आहेत. या ज्ञानाचे स्पष्टीकरण. 1. कर्मातील अकर्म. जेव्हा आपण फळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून कर्म करतो, तेव्हा ते कर्म आपल्याला बांधत नाही. हीच निष्काम. आता आपण हे स्टॉप करूया. मी पुढचा प्रश्न विचारतो. आपल्याला लक्षात येईल की थोडासा डेटा फेच करायला वेळ हा लागतोच, कारण 5G 4G 3G यांच्यापेक्षा 2Gचं बँडविड्थ ही खूप कमी असते, पण स्टील इट इज वर्किंग. मला अजून ह्या चॅप्टरबद्दल थोडीशी माहिती द्या ना. बघा, आता ह्याला थोडासा थिंकिंगला वेळ लागतो कारण आपलं बँडविड्थ कमी आहे. वत्सा, भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाची व्याप्ती अत्यंत गहन आहे. याला ज्ञानकर्म संन्यासयोग म्हटले आहे, कारण यात श्रीकृष्ण केवळ कर्मकांडात न अडकता त्या कर्माच्या मुळाशी असलेल्या ज्ञानाचा प्रकाश देण्याचा प्रयत्न करतात. या अध्यायातील काही महत्त्वाचे पैलू. 1. परंपरेची महती. गुरु शिष्य परंपरा. आता आपण याला पूर्णपणे एअरप्लेन मोडमध्ये टाकूया. आता कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही आहे माझ्या मोबाईलमध्ये. टोटली डिस्कनेक्टेड आहे एअरप्लेन मोडमध्ये. तरी पण मी ही जी हिस्ट्री आहे ही माझ्या लोकल फोनमध्ये स्टोर्ड असते. वरती बघा तुम्हाला लिहून येतं नो इंटरनेट कनेक्शन व्ह्यूइंग लायब्ररी आर्काइव्स. म्हणजे आपल्याकडे जे आर्काईव्ह केलेली हिस्ट्री आहे ती आपण ऐकू शकतो. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? ही हिस्ट्री आपली सगळी इकडे चॅट हिस्ट्रीमध्ये. अच्छा, मी इथे जर सेव्ह करायचं ऑप्शन दिलेलं असेल, रिमेंबर चॅट अँड सेटिंग्स, तर ते सेव्ह होणार. अदरवाईज इट विल नॉट बी सेव्ड. बट दी एंटायर थिंग इफ इट इज स्टोर्ड इन द हिस्ट्री, हे तुम्ही संपूर्ण ऑफलाईनसुद्धा ऐकू शकता. म्हणजे एका गावामध्ये एखादा मुलगा असेल, त्याला बाहेर गेल्यानंतर 2G नेटवर्क येतं, तर ते त्याचे प्रश्न विचारून त्याचं उत्तर त्याला मिळाल्यानंतर तो घरी येऊन ते ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा रन करू शकतो. थँक्यू.